श्रेया. आणि खरं तर मला घरी जास्त बोलून नाही देत, पण आज माईक माझ्या हातात दिलाय. बिग मिस्टेक. आता बघू काय होत आहे, पण टेन्शन नका घेऊ. बाय द वे, अँकरिंग सुरू करायच्या अगोदर मी खूप घाबरलेले आणि म्हणून मी मम्माला कॉल केलेला. नाही सॉरी, पहिल्यांदा पप्पाला कॉल केला आणि पप्पाला मोटिवेशन नाही देता येत, म्हणून नंतर मी मम्माला कॉल केला आणि मम्माने मला खूप मोटिवेट केलं आणि सपोर्ट दिला म्हणजे. सो आता मी इकडे उभी आहे आणि हॅपी मदर्स डे टू ऑल द मदर्स आउट हिअर. प्रत्येक इव्हेंटच्या मागे छोटीशी सिक्रेट बॅक स्टोरी असते. आपल्याला बाहेरून दिसताना हे परफेक्ट लाईट्स, परफेक्ट साऊंड, परफेक्ट डेकोरेशन सगळे हसताना दिसतात, पण स्टेजच्या मागे सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली असते आणि परफॉर्मर्सने खूप प्रॅक्टिस पण केली असते. ते इकडे नुसते रेडी होऊन नसतात आलेले. कधी स्कूलनंतर प्रॅक्टिस करतात, कधी होमवर्क नंतर प्रॅक्टिस करतात आणि कधी मम्मी आता बास ना म्हणेपर्यंत प्रॅक्टिस करतात. स्टेजवर येण्यासाठी फक्त टॅलेंटच नाही लागत, याच्यासाठी करेज पण लागतं. कारण लोकांसमोर उभं राहणं, लाईटसमोर परफॉर्म करणं आणि मेन म्हणजे एवढं सारं टेन्शन आणि प्रेशर असूनही स्माईल करणं इज अ बिग टास्क. आजचा इव्हेंट आहे जल्लोष 1948. आता काही लोक विचार करतील, पण 1948 का? आपण काय हिस्ट्रीची एक्झाम घेतोय का? पण नाही, डोंट वरी, आज तुम्हाला कोणी विचारणार नाही की 1948मध्ये काय झालेलं. आज याचा आन्सर फक्त एकच आहे, जल्लोष झाला. ॲक्च्युली 1948 जे आहे ना, हे आपलं इंडियन कॅलेंडरनुसारचं नवीन वर्ष आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात, नवीन स्माईल, नवीन होप. चला तर मग आपण बिगिन करू. पण बिगिन करायच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, प्लीज तुमचे फोन सायलेंटवर ठेवा आणि चिअर करायला लाजू नका. तर मग चला सुरू करू आपण. आपली पहिली परफॉर्मर आहे जुई कुलकर्णी आणि ती आपल्याला एक गणपतीचं स्तोत्र म्हणून दाखवणार.